पाणी देण्याची चुकीची पद्धत एकदम. पाटानं पाणी सोडायचं. रस्त्याच्या बाजूला पाणी आलं की समजायचं पाणी आलं आहे. जमीन अक्षरशः शेवाळ आहे. शिरूर तालुक्यामध्ये कुरुंदवाड इथं आहे मी. कंडिशन जर बघितली तर ऊसाची तुम्हाला दिसेल कशा पद्धतीची कंडिशन आहे. 5-6 महिन्याची लागण असेल ही. तर पाणी अतिवापर किती जमिनीला नुकसानकारक आहे. तर ह्या तालुक्यातल्या हजारो एकर जमिनी आता क्षारपड झाल्यात आणि बरेच जमिनी सुधारण्यासाठी क्षारपड यंत्रणा बसवायचं चाललं आहे. पण आता जर ह्या प्लॉटमध्ये जर तुम्ही बघितला तर पाणी बघा कशा पद्धतीनं सोडलं. एकदम भरून पाणी दिलं. 2 दिवस काय हलणार नाही पाणी अशा पद्धतीनं. तर ते पिकासाठी काही योग्य नाही. शेवाळे म्हणजे ह्याचा अर्थ कसं पाणी दिलास. आणि ऊसाची कंडिशन तर ह्याच्यावरून ठरवा पाणी कसं द्यायचं. पाणी जास्त आहे, पाणी कमी आहे म्हणून ड्रीप करू नका. पाणी जास्त आहे म्हणून ड्रीप करा. पाणी जर योग्य पद्धतीने दिलं तरच आपली शेती वाचेल. नाहीतर हे अशा पद्धतीनं तुडुंब भरून जर दिलं, बरेच शेतकरी असं रस्त्याच्या कडेला जातात आणि असं टाकून बघायचं. हां वाजलं की पाणी आलं आहे कडेला असं म्हणायचं. ही पाणी देण्याची चुकीची पद्धत आहे.